सुस्वागतम. मराठी विज्ञान परिषद मुंबई आयोजित विज्ञान एकांकिका 2025 विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर दहिसर सादर करीत आहे. विज्ञान एकांकिका अजबाई. लेखक दिग्दर्शक श्री सुधीर गंगाराम देसाई. विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर दहिसर सादर करीत आहे विज्ञान एकांकिका अजबाई. आणि परिश्रमी शास्त्रज्ञ जिच्या संशोधनामुळे मानवी समाजाला एक नवा दृष्टिकोन मिळाला आहे, अशा मेरी क्युरी यांचा पण आज सन्मान करणार आहोत. मेरी क्युरी यांनी रेडियम आणि पोलोनियम या दोन किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावून म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले. त्यांच्या याच कार्याबद्दल त्यांना अत्युच्च अशा नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. अशा विज्ञानातील दीपस्तंभ मेरी क्युरी यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मेरी क्युरी, तुम्ही विज्ञानासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. तुमच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व तुमच्या शोधाची आठवण म्हणून आम्ही म्हणजेच अमेरिकन सायन्स सोसायटीतर्फे तुम्हाला रेडियमची कुपी सन्मान चिन्ह म्हणून प्रदान करीत आहोत. त्याचा तुम्ही स्वीकार करा. Congratulations. थँक्यू सर. क्षणी मला माझं बालपण आठवतं. माझा जन्म पोलंडचा. पोलंडमध्ये आम्ही एका लहानशा घरात राहत होतो. माझं पोलंड खूप सुंदर. लहानपणापासूनच माझं माझ्या पोलंड देशावर खूप प्रेम होतं. अजूनही आहे. आज सुद्धा माझं लहानपण ज्या घरात गेलं ते पोलंडमधील घर माझ्या डोळ्यासमोर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर दहिसर सविनय सादर करत आहोत विज्ञान एकांकिका अजबाई. लेखक आणि दिग्दर्शक सुधीर देसाई. नेपथ्य पंकज पाटील. संगीत अक्षय धांगड. प्रकाश योजना श्याम चव्हाण. सूत्रधार रामचंद्र वरक. रंगमंच व्यवस्था साजीवी प्रभू चेतना माळवे. विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर दहिसर सविनय सादर करत आहोत विज्ञान एकांकिका अजबाई. अजबाई. घरात माझं बालपण गेलं. ही मी म्हणजे मेरी. ही माझी मम्मी गृहिणी. हे माझे पप्पा वादिस्लाव शाळेत शिक्षक आहेत. आणि सारी माझी भावंड
मम्मी पप्पांच्या बोलण्यातून कळलं की आपल्या मातृभूमीवर पोलंडवर रशियाने आक्रमण केले आहे. त्यांची दडपशाही सुरूच आहे. त्यांना पोलंडच्या लोकांची ओळख पुसून टाकायची आहे. आपला इतिहास, आपली ओळख, आपली भाषा त्यांना सारच नष्ट करायचं आहे. हो, आणि मुलींनी शिक्षण घेऊ नये असाही कायदा आणलाय. मला काळजी वाटते. आपल्या मुलींच्या भवितव्याचं काय होणार? मी त्यांना शिकवणारच. कितीही संकटे आली तरीही मी त्यांचे शिक्षण थांबू देणार नाही. आपण गुप्तपणे त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करूया. हो, कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलींना शिक्षण मिळायलाच हवं. आपल्या मुलींना शिकवणं हे आपलं पालक म्हणून कर्तव्य आहे. केली परत चिठी. ताई बाबांनी परत चिठी केली बाळा. पण दुसरं काहीतरी करूया ना. काय करायचं? तुम्हाला गोष्ट ऐकायची? हा, चल, 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 आपल्याला चल, सोफीताईकडे चल. जाऊया. हा, चल, चल, चला. चल. सोफीताई, सोफीताई, एक गोष्ट सांग ना. आता हा, आधी सांग. सांग ना. मला आता नाही. ऐकलं. नाही. हा, सांग. गोष्ट कुठली सांगू आता? हा, राजकुमाराची सांग. एक होता राजकुमार. तो एका सुंदर अशा जादुई किल्ल्यात राहत असतो. त्याला ना एकदा परी भेटली आणि त्या परीने त्याला एक सुंदर अशी छडी दिली. ती छडी अशी तशी नव्हती. ती एक जादुई छडी होती. त्या छडीमध्ये एक मोठं रहस्य दडलं होतं आणि ते रहस्य मला या काल्पनिक गोष्टी नकोयत ग. सत्यकथा सांग ना. कारण खरं जग हे परिकथांसारखं तर नसतं ना. अरे यार, काय ग मेरी, तुला परिकथा आवडत नाही का? नाही, कारण खऱ्या जगाला कल्पनेची नव्हे तर व्यवहारिकतेची गरज आहे. अगं मेरी, पण जग तर देवाच्या कृपेवर चालतं ना. हो, पण मग देवाचं काय? तो तरी खरा आहे की नाही? देव माझ्यासाठी तरी नाही. कारण जे दिसत नाही, वास्तवात नाही, त्याला मी मानतच नाही. अगं असं बोलू नकोस. देव रागवेल, तुला शिक्षा करेल. हो, चल देवाची देवाची माफी माफी माग. हो, हो. नाही, देवाची आधी माफी उठ माग. आणि देवाची चल, माफी देवाची माग. माफी माग. मेरी, हे चुकीचं आहे. आधी मी देवाची देवाची माफी माग. मी देवाची माफी नाही मागणार. कारण माझ्या मनावर आणि माझ्या बुद्धीवर विश्वास आहे, अंधश्रद्धेवर नाही. देवाची माफी मागावीच लागेल. आता काय झालं? का भांडताय? मेरी बाळा, मेरी बाळा, काय झालं अगं? मम्मी, ही मेरी बघ ना, हिचा देवावर विश्वास नाहीये. आधी हिला देवाची माफी मागायला सांग बघू. डिअर सोफी, श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असते. ती अशी कोणावर लादता येत नाही. मेरीला स्वतःचं स्वतः ठरवू द्या. हो, विचार करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. कोणत्याही बंधनाशिवाय जगता आलं पाहिजे. मेरी अजून लहान आहे. ती प्रश्न विचारते, शोध घ्यायला आवडतं तिला. हाच तिचा स्वभाव आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर त्याविषयी अभिमान बाळगा. पण इतरांच्या विचारांना कमी लेखू नका. मेरीलाही तिच्या शोधाचा, तिच्या प्रश्नांचा मागोवा घेऊ द्या. मम्मी, तू नेहमीच तिची मम्मी काय होतंय? आज तू खूपच बघतेस. तू ठीक आहेस ना? मम्मी हे कर. तुझ्या रुमालावर रक्ताचे डाग. सर्वांना घेऊन मागे हो. मी बघतो. मागे वा सर्वांनी. सोफीचं काय झालं आईला? हळू. काळजी करू नको. सगळं ठीक होईल. तेव्हा माझ्या मम्मीला टीबी म्हणजे क्षयरोग झाला होता. देवावर नित्य
नितांत श्रद्धा असणाऱ्या माझ्या मम्मीला क्षयरोग झाला आणि ती अंथरुणाला खिळली होती. मी लहान होते तरी माझ्या डोक्यात विचारांचा महापूर येत होता. अगदी वयाच्या 4थ्या वर्षीपासून मला देवाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न पडू लागले. तो खरोखर आहे का? जर तो आहे तर तो सगळ्यांना मदत का नाही करत? का तो माझ्या आईला वाचवू नाही शकत? हाच विचार माझ्या मनात पुन्हा पुन्हा यायचा. आईने प्रार्थना केली होती, देवावर नितांत विश्वास ठेवला होता, पण तरी ती आजारी पडली. तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारे प्रेम मी पाहत होते, पण तिचं शरीर मात्र दिवसागणिक दुर्बल होत चाललं होतं. आणि एक दिवस मला राहवलं नाही. मम्मी, नको नको ग बाळा, माझ्या जवळ नको येऊस. तू आजारी पडायला नको. मम्मी मम्मी तू ठीक आहेस ना? तू ठीक आहेस ना? मम्मी मम्मी वादिस्लाव, हा आदेश आता सर्व शाळांसाठी बंधनकारक आहे. पोलंडच्या इतिहासाचा अभ्यासही आता रशियन भाषेतच होईल आणि चर्चमध्ये प्रार्थना सुद्धा रशियन भाषेतच म्हणाव्या लागतील. माफ करा सर, पण याचा विचार करायला हवा. ही लहान मुलं आहेत, त्यांच्या मातृभाषेऐवजी कोणती इतर भाषा शिकवणं सोपं नाही सर. त्यांना शिकण्यासाठी वेळ द्यावा लागेल. आम्ही वेळ देणार नाही. त्यांना रशियन शिकावंच लागेल. हा आदेश आहे. सर, त्यांना माहित नसेल ना भाषा शिकवायच्या आणि मग चुकल्यावर शिक्षा भोगायच्या. हे चुकीचं आहे सर. त्याच्याने शिक्षण थांबेल, वाढणार नाही. भाषेची गोडी लागेल. हा पोलंड देश आता आमचा आहे, तुमचा नाही. माफ करा सर, पण हा पोलंड देश आमचा आहे. काय काय बोललास? एका रशियन अधिकाऱ्याला उलट बोलतोस? कुठून आलं हे धाडस? हाऊ डेअर यू? आय विल सस्पेंड यू. दिस इज माय ऑर्डर. फॉलो इट. सर सर प्लीज लिसन मी. सर प्लीज सर. गेट आउट. सर सर नॉनसेन्स. सर पप्पा कुठे आहात तुम्ही? पप्पा बेरी अगं तिथे जाऊ नकोस, ती प्रयोगशाळा आहे. अगं सोफीताई, पप्पा तर इथे बसले. पप्पा तुम्ही अजून इथे? तुम्ही इथे काय करताय? प्रयोगशाळेत जायचं नाही हे सांगितलं होतं ना. पप्पा पहिला आम्ही तुमच्या वर्गात गेलो, पण तिकडे तुम्ही दिसलाच नाही. म्हणून आम्ही इथे आलो. पप्पा तुम्ही घरी नाही आला, उशीर केला. मम्मी काळजी करत होती, तिनेच आम्हाला पाठवलं तुम्हाला आणायला. हो. ठीक आहे, मला इथे थोडं महत्वाचं काम होतं म्हणून मला थोडा उशीर झाला. चला जाऊया आता.
परिमळ थांब. त्याला हात नाही लावायचा. ही जादू नाही ग, ही रसायनं आहेत जी प्रयोगशाळेत वापरली जातात. आणि हे पाहिलंस, गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. हे भौतिकशास्त्रासाठी वापरतात, फिजिक्स साठी. काय काय म्हणाल पप्पा? फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. फिजिक्स 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 म्हणजे भौतिकशास्त्र. चल, जाऊया आता. प्रयोगशाळेतील गोष्टींना हात नाही लावायचा. पण तू लहान आहे, मोठी झाली ना मग तुला सगळं समजवतात. हा, चला. फिजिक्स 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 म्हणजे भौतिकशास्त्र. मी आधी फिजिक्स नावाच्या प्रेमात पडले आणि मग फिजिक्स विषयाच्या. लोकांची श्रद्धा देवावर होती, पण माझी विज्ञानावर भक्ती जडली. पण आमच्या घरची परिस्थिती मात्र उलटच होती. मम्मीला क्षय झाल्यापासून पप्पांनी आम्हा कोणालाही तिच्या जवळ जाऊ दिलं नाही. त्यात आमच्या घरावर अजून एक आघात झाला. त्या रशियन अधिकाऱ्याने पप्पांना कामावरून काढून टाकलं. आता घर चालवायचं कसं? त्यावर मम्मी म्हणाली, काळजी करू नका, आपण खेड्यात जाऊ, तिथे सर्व ठीक होईल. पण तिथे काहीच ठीक झालं नाही. उलट घरातील सर्वांना क्षयाची लागण झाली. त्यात माझी हेलेना गेली. बरी कथा सांगणाऱ्या माझ्या सोफी ताईला सुद्धा तिच्या देवाने नाही वाचवलं. आणि माझी प्रेमळ मम्मी ती सुद्धा त्या भयंकर आजाराने गेली. पण आता उरलो होतो फक्त आम्ही चौघे. मी, पप्पा, रोना आणि जोसेफ. पण तशा हलाखीच्या परिस्थितीतही पप्पांनी आमचं शिक्षण रोखलं नाही. जोसेफला वैद्यकीय शिक्षणासाठी वॉर्साला पाठवलं. मी आणि प्रोना इथेच राहिलो, पप्पांना धीर द्यायला त्यांच्या सोबत. पण त्यात मला सततची भीती वाटत होती की मम्मी सारखा क्षय मला सुद्धा कधीतरी झालं तर. आणि याच भीतीपोटी मी तासन तास म्युझिक लावून नृत्य करत राहिले. छंद म्हणून नव्हे तर आपल्यालाही क्षयाची लागण होऊ नये यासाठी, शरीर धडधकट राहावं म्हणून. मम्मीचा आणि सोफीचा आजार माझ्या वाट्याला येऊ नये, मीही त्यांच्यासारखी निश्चित पडू नये म्हणून मी नाचत राहिले. थांबलो तर हरू ही भीती होती. तेव्हा मी माझ्या अस्तित्वासाठी झुंजत होते. पण तेव्हा मला माहित नव्हतं की ही फक्त एक सुरुवात होती, एका संघर्षाची, एका युद्धाची, स्वतःला सिद्ध करण्याची. आणि तेव्हाच मी ठरवलं की आपण आपल्या पायावर उभं राहायचं, पप्पांचा भार हलका करायचा. म्हणून मी एका रशियन कुटुंबाकडे गव्हर्नेस म्हणून काम पत्करले.
शिवाय तिथे काम करता करता मी तिथल्या मुलांनाही शिकवू लागले. काही महिन्यात पैसे जमा झाल्यावर मी ब्रोनाला पॅरिसला शिक्षणासाठी पाठवले. शिवाय फावल्या वेळात मी रसायनशास्त्र आणि माझ्या आवडत्या भौतिकशास्त्राचाही अभ्यास करत आहे. आणि लाडकी बनले मी सगळ्यांची. बाय. रोन्या पॅरिसला होती. तिथे तिला चांगली नोकरी मिळाली. आठोकाठ तिने मला सुद्धा पॅरिसला बोलावून घेतले. आणि पॅरिसने माझ्या आयुष्याला कलाटणीच दिली. अजूनही मला सोर्बोन विद्यापीठातला तो पहिला दिवस आठवतोय. मी प्रोफेसर कोवाल्स्की यांच्या समोर उभी होते. You're from Poland. येस, पोलंडहून आलेस. तिथे मुली फारशा शिकत नाही. त्यातही भौतिकशास्त्र आणि गणित तुला शिकायचंय. हो सर, हाच माझा विषय आहे. अगदी माझ्या आवडीचा. ठीक आहे. माझ्या शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू सर. थँक्यू सो मच. वेलकम. ऑल द बेस्ट. मी भौतिकशास्त्राच्या अभ्यासात स्वतःला झोकून दिले. पॅरिसमध्ये कधी कधी इतकी थंडी असायची की माझ्या हाताने बधीरपणा यायचा. पण पण कशातही मी लिहिणं थांबवलं नाही. मी लिहत राहिले. मी शिकत राहिले. भूक लागली तरी खायला नसायचे, पण ज्ञानाची तहान भागवण्यासाठी पुस्तकं होती. मी शिकत राहिले. आणि एक दिवस मी प्रयोगशाळेत काम करत होते. तिथे काम करत असताना मला जाणवले की इथे साधनांची आणि उपकरणांची कमतरता आहे. मला प्रोफेसर कोवाल्स्कीला भेटायलाच हवे. हे सगळं त्यांच्या कानावर घालायलाच हवं. सर आय वॉन्ट टू से समथिंग टू यू. मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. ओ मॅरी, काय झालं? तुला काही मदत हवी आहे का? हो सर, इथे माझ्या प्रयोगासाठी साधनांची आणि उपकरणांची कमतरता आहे सर. आय वॉन्ट टू डू दिस. मला हा प्रयोग करायचाच आहे सर. प्लीज कॅन यू हेल्प मी प्लीज. जर तू प्रयोग खेळायचं ठरवलंस तर मला असं वाटतं की तुला बॅड क्युरी यांना भेटावं लागेल. बॅड क्युरी? हू इज ही? ते एक फ्रेंच संशोधक आहे. तुला आवडेल त्यांच्यासोबत काम करायला. हो. त्यांच्याकडे महत्त्वाची प्रयोगशाळा आणि उत्कृष्ट उपकरणे आहेत. त्यांच्या साथीने काम करावे असे मला वाटते. हो का? मग तर मला त्यांना भेटायला नक्कीच आवडेल सर. प्लीज कॅन यू अरेंज इट?
Okay, okay, I will arrange it. Thank you, sir. Thank you so much. No mention, you're always welcome. आणि मी पेर क्युरींना भेटायला निघाले. तो माझा आणि त्यांच्या आयुष्यातला महत्वपूर्ण टप्पा ठरला. येस ब्रो. जर आपण हा रथ आणखी वाढवला तर विजेचा प्रभाव वाढेल का? येस डेफिनेटली पेर. पण आपल्याकडे अचूक मराठी पैसे उत्पन्न नाही यार. तुला वाटतंय ना की ह्यापासून एक मोठी शोध मोहीम निघेल? येस डेफिनेटली. हम्म. एक्सक्यूज मी, मी काही सुचवू का? तू आली? आपण कोण? मी मेरी. मला प्राध्यापक कोवाल्स्कीने आपल्याला भेटायला सांगितले. सोर्बोन युनिव्हर्सिटी प्रोफेसर हो या. हो मग त्यांचे काय? पण आपण काही सुचवणार होता ना? हो. एक्सक्यूज मी, जर तुम्ही क्रिस्टलला योग्य कोनात ठेवून दाब दिला तर विद्युत प्रवाहाच्या निर्मितीवर त्याचा वेगळा परिणाम होईल. तुम्ही याचा विचार केलात का? लेट्स ट्राय इट. Oh my god! It's really working, bro. वर्किंग या. पण मेरी, हे सगळं तुला कसं माहिती? माझा थोडाफार अभ्यास आहे या विषयी. मिस मेरी. हा मिस मेरी, मला तुमच्याबद्दल अधिक जाऊन घ्यायला आवडेल. ओके, नो प्रॉब्लेम. प्लीज कम. मेरी, आता तुझी खरी ओळख कोण देणार आहेस का? हो, मी मेरी स्क्लोडोव्स्का पॅरिस विद्यापीठात संशोधन करते. तिथे माझ्या प्रयोगासाठी साधनांची आणि उपकरणांची कमतरता होती. म्हणून प्रोफेसर कोवाल्स्कीने मला सांगितले की तुम्ही माझी मदत करू शकता. म्हणजे तुला रॉ मटेरियल्स आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्याबद्दल अधिक जाऊन घ्यायचं आहे का? फक्त जाणूनच घ्यायचे नाहीये, तर त्यावर संशोधन करून त्याच्या मर्यादा पार करायच्या आहेत आणि मानवजातीचं भलं करायचंय. त्यासाठी मला असं वाटतंय की आपल्याला अनेक एकत्र मीटिंग्स कराव्या लागतील. चालेल. ओके, थँक्यू. पहिल्या भेटीतच मी आणि पेर क्युरी आम्ही एकत्र आलो. विद्युत चुंबकत्वाच्या आकर्षणावर संशोधन करत असतानाच आमच्यात कधी आकर्षण निर्माण झाले ते आम्हालाच कळले नाही. जसजसं आम्ही एकत्र प्रयोग करत होतो, एकत्र वेळ घालवत होतो, तसतसं आमच्यातलं प्रेमही स्वतःला वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रूव्ह करत होतं. आमच्या प्रेमात फिजिक्सही होतं आणि केमिस्ट्रीही. मेरी, तुला कळतंय का? हे काम जितक्या गुंतागुंतीचं आहे तितकंच आता आपलंही गुंतागुंतीचं झालंय. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव पेर. चुंबक जर एका जागी स्तब्ध राहिला तर त्याच्याभोवती वीज निर्माण होत नाही. हलणाऱ्या चुंबकाचाच परिणाम होतो. तसे आम्ही दोघंही या भावनांना स्वीकारायला तयार नव्हतो. प्रेमामुळे संशोधनावर परिणाम होईल हीच भीती होती. म्हणून अनेक वर्ष आम्ही ते व्यक्त होऊ दिलं नाही. पण जाणवत मात्र होतं, प्रेमात आहोत हे स्वतःला कळत होतं, पण ते जाहीर करू शकत नव्हतो. त्यात रशिया करत असलेल्या अत्याचारामुळे माझं मन सतत पोलंडमध्येच होतं. माझं माझ्या देशावर प्रेम होतं. छोटा का असेना पण तो माझा देश होता, माझी जन्मभूमी होती. मला माझ्या पोलंड देशासाठी काहीतरी योगदान द्यायचं होतं. पेर की पोलंड या दोघांपैकी कुणा एकालाच निवडू शकत होते. आणि मी निर्णय घेतला, मी मायदेशी परत जाणार. आणि मी पोलंडला परत आले.
कडकपणे माझी उणीव भासू लागली. त्याने मला अनेक पत्र लिहिली. मेरी, तू पोलंडला गेल्यापासून मला काम ठप्प झालं. तू परत ये. आपण दोघं मिळून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातही मोठं संशोधन करू. तुझं तुझ्या देशावर प्रेम आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि ते इथेही तुझ्या बोलण्यातून मला वारंवार जाणवत होतं. पण विज्ञान ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे केवळ पॅरिस किंवा पोलंड नाही तर संपूर्ण मानवजातीचं कल्याण होऊ शकतं. तू जिथे आहेस तिथे आनंदी असशील का हे विचारायचं धाडस होत नाही. पण जर तुलाही कधी वाटलं की हे अंतर आपल्याला दूर नेतंय तर हे पत्र तुझ्या हृदयातील आठवणी जाग्या करेल अशी आशा आहे. तरीही तुला इथे यायचं असेल तर मीच पोलंडला येईन. फक्त तुझ्यासोबत जाण्यासाठी, तुझ्या डोळ्यात जुना आत्मविश्वास पाहण्यासाठी. पेहरच्या म्हणण्यात तथ्य होते. लग्न केले तर प्रेम आणि संशोधन दोन्ही करता येईल. मी प्रेमाला प्रतिसाद दिला. आमचं लग्न झालं आणि मेरी स्क्लोडोव्स्का मेरी क्युरी बनली. लग्नानंतर आम्ही पुन्हा संशोधन कार्यात स्वतःला गुंतवून घेतलं. हे सगळं सुरू असतानाच मला लॉर्ड केल्विनच्या प्रसिद्ध पेपर्समधलं एक विधान सतत म्हणावं लागलं. युरेनियममधून बाहेर पडणाऱ्या किरणांनी सूक्ष्म विद्युत भार निर्माण होतो. हाच माझ्या पुढच्या संशोधनाचा पाया ठरला. Where say this? असं दिसतंय की बेकेर किरणांची तीव्रता त्या क्षारांमध्ये असलेल्या युरेनियमच्या प्रमाणावर अवलंबून आहे. ज्या अर्थी शुद्ध युरेनियम किंवा त्याच्या खनिज पीच ब्लेंडमध्ये हे जास्त प्रमाणात आहे. ज्या अर्थी पीच ब्लेंड या खनिजातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची तीव्रता ही युरेनियम पेक्षाही जास्त आहे. याचा अर्थ पीच ब्लेंड या खनिजामध्ये असे काही किरणोत्सारी मूलद्रव्य असले पाहिजे ज्याची तीव्रता ही युरेनियम पेक्षाही जास्त असेल. आपण ते किरणोत्सारी मूलद्रव्य शोधलीच पाहिजेत. Come on, Pear.
यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची तीव्रता ही युरेनियम पेक्षा तर जास्त आहे. परंतु रेडियम पेक्षा कमी. याचं नाव मी माझ्या देशावरून ठेवणार. माझा देश पोलंड. पोलंड. रेडियम. पोलोनियम. येस, याचं नाव मी पोलोनियम ठेवणार. ते सोडीत फेर. फेर. फेर आपण रेडियम आणि पोलोनियम शोधलाय. आपण ही दोन किरणोत्सारी मूलद्रव्ये शोधली आहेत. फेर. आपण वेगवेगळ्या पडलेलं कोडं सोडवलंय. फेर. येस. या. आपण याची नोंद सायन्स अकॅडमीत करायला हवी. आपण प्रोफेसर लिटमन यांना भेटायला हवे. चल फेर. सर, आम्ही रेडियम आणि पोलोनियम या किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. हे आमचं संशोधन. इट्स ओके. पण मिस्टर अँड मिसेस क्युरी, तुम्ही दोघंही अकॅडमी ऑफ सायन्सचे सभासद नाही आहात. त्यामुळे आम्ही तुमच्या संशोधनाची नोंद नाही घेऊ शकत. सर, सर पण यामुळे आमचा सिद्धांत तर चुकीचा ठरत नाही ना सर? हा सर. सर, आम्ही हा प्रयोग सुद्धा अगदी तुटपुंज साधनांनी केला आहे सर. सर, पण आमचं हे संशोधन सत्यावर आधारलेलं आहे सर. सर, तुम्ही जो सिद्धांत मांडलाय, रेडिएशन इमिटेड बाय कंपाऊंड ऑफ रेडियम अँड पोलोनियम, एम आय राईट? येस. हा प्रयोग मला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचा. चालेल. सायन्स केवळ विचारसरणी नव्हे, तर तिला तथ्य, फॅक्ट्स लागतात. जर तुम्ही हा प्रयोग मला प्रत्यक्ष करून दाखवला, तर मी तुम्हाला अकॅडमीचे सदस्यत्व मिळवून देईन. Please show him. प्लीज सर, प्लीज. सर, this is uranium 235. यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची तीव्रता ही तुलनेने कमी आहे. And this is pitch black. या खनिजातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची तीव्रता ही तुलनेने अधिक आहे. याचा अर्थ पीच ब्लेंड या खनिजामध्ये असे काही किरणोत्सारी मूलद्रव्य असले पाहिजे ज्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची तीव्रता ही युरेनियम पेक्षाही जास्त असेल. आणि म्हणूनच आम्ही ती किरणोत्सारी मूलद्रव्ये शोधण्याचा प्रयत्न केला. आणि सर, तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद होत आहे की आम्ही ती 2 किरणोत्सारी मूलद्रव्ये शोधली आहेत. त्यातलं हे पहिलं किरणोत्सारी मूलद्रव्य, ज्याचं नाव आम्ही रेडियम ठेवलं आहे. यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची तीव्रता ही युरेनियम पेक्षा जास्त आहे. आणि सर, हेच ते दुसरं किरणोत्सारी मूलद्रव्य, ज्याचं नाव आम्ही पोलोनियम ठेवलं आहे. यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची तीव्रता ही युरेनियम पेक्षा तर जास्त आहे, परंतु रेडियम पेक्षा कमी. आणि अशा रीतीने आम्ही ही 2 किरणोत्सारी मूलद्रव्ये शोधली आहेत. ओह माय गॉड, दिस इज फॅन्टास्टिक. हे तर अकल्पनीय आहे. तुमच्या संशोधनात खरंच मोठी गोष्ट दडलेली आहे. मानव जातीच्या भल्याचे गुपित दडलेले आहे. हे संशोधन केवळ महत्त्वाचे नाही, तर विज्ञानाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरेल. आय मस्ट साइन इट. वेट अ मिनिट सर, प्लीज. मी तुम्हाला अकॅडमीचे सदस्यत्व बहाल करतो आहे आणि तुमची नोबेल पुरस्कारासाठी शिफारसही करत आहे. युरेनियमच्या 10 लाख पटीनं हे रेडियम अधिक रेडिओ ॲक्टिव्ह होतं.
याच्या किरणांनी केवळ सूक्ष्मजीव नव्हे तर संपूर्ण मानव जातीचं कल्याण होऊ शकतं. यात कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. परंतु ही रेडियमची गुपी बहाल करीत असताना मला सायन्स अकॅडमीने अशी अट घातली की याचा वापर मी केवळ माझ्यापुरता करावा. पण मी हे ठरवलेलंच आहे की याचे स्वामित्व हक्क मी केवळ माझ्याकडे ठेवणार नाही, तर मी याचा वापर संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी करणार आहे. लोकांची श्रद्धा देवावर असते, पण माझा देव मला विज्ञानात सापडला. तो रेडियम सारखा आहे, जो असतो, शोधावा लागतो, सापडतो आणि चमकतोही. आजही मेरीने शोधलेला रेडियम म्हणजे मानव जातीसाठी आशेचा एक किरण आहे. असंख्य रुग्णांना त्याने दिलासा मिळतो आहे. मेरी तू म्हणजे अद्भुत आहेस. आमच्यासाठी अजबाई आहेस. अजबाई, अजबाई.